ज्यांना आपले रोग नष्ट करायचे आहे, आरोग्य संपन्न बनायचं आहे, तर त्यासाठी काय उपाय केला पाहिजे? शरीराचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण काळजी घेतो. शरीराचं, कारण शरीर मला माझं वाटतं, शरीर मला मी वाटतो, आणि म्हणून शरीराची काळजी आपण सगळेजण घेतो. शरीर चांगलं तर मी चांगला. पाया कोण पडायचं रे? शास्त्राच्या पाया पडा की. शास्त्राच्या पाया पडा. काय नाही, त्याला मुद्दाम करतोय, त्याला बघतोय जर कसा, तुला कळत नाही. पाया पडतो का नाही मंदिरात गेल्यावर? मग इथं नाही का पडत? नाही, ते हट्टी असं काय का, त्याला काय कळते का? पण नाही, सगळे म्हणतात तरी नाही. केवढं आहे ते? पिलू म्हणतात त्याला. काय त्याला कळलं की बाबा पाया पडा म्हटलं तर नाही पडणार? माझ्या मनात नाही आहे पाया पडत. तुमचं काय म्हणणं? नाही तर नाही पडत. हा ज्ञान परद्रव्यामध्ये अहम, शरीरामध्ये अहम, कषायांमध्ये अहम, स्वभावाचा विचार नाही केला तर हेच घडणार आहे. पूजनामध्ये आपण सिद्धपूजनमध्ये म्हटलं की नाही, मेरा स्वभाव चेतनमय है, इसमें जड़ की कुछ गंध नहीं, मैं हूँ अखंड चिद पिंड चंड, पर से कुछ भी संबंध नहीं. किती छान सांगितलं आपलं. मेरा स्वभाव चेतनमय है. माझा स्वभाव कसा आहे? मी कसा आहे? मी चेतनमय आहे. या माझ्या आत्म्यामध्ये पराचा गंध देखील नाही. हे कोणाला ऐकायला सुद्धा मिळत नाही. कोणाला ऐकायला मिळतं सांगा? आणि कोणाला ऐकू वाटतं असल्या गोष्टी? मी कोण आहे याबद्दल किती जण जागृत असतात, सावध असतात? मी कोण आहे बाबा? किती महत्वाची गोष्ट असताना सुद्धा आपण त्याला गौण केलं. आणि म्हणून काल सांगत काय होतो? काल काय सांगत होतो? काय सांगत होतो? ते तर काय आहेच की, त्याच्यात काय झालं? काय सांगत होतो? मुद्दा काय सांगितला होता काल? नाही.
कुठलाही व्यवहार आपण जर आपला परिचय विसरलो तर आपण व्यवहारही करू शकत नाही त्या रूपाने. हे मला मुद्दा पाहिजे होता आपलं त्याच्यावर. बरोबर आहे. बीटिंग अराउंड द बुश आहे ना. स्वतःला विसरलो तर आपण स्वतःची ती अर्थक्रिया होऊ शकत नाही. जे आपण आहोत म्हणून काल म्हटलं तर डॉक्टर आहे हे विसरलं तर काय होईल. त्याला पेशंट्स तपासताच येणार नाही. आई आहे हे विसरलं तर तिला मातृत्वाचं कार्य करताच येणार नाही. सांगितलं तर मी. व्यापारी आहोत हे जर विसरलं तर व्यापारच करता येणार नाही. विसरल्यानंतर पुढचं कसं काम होणार सांग. विसरून चालतंय काय. मग तेच सांगायचंय. आपण पण का नाही आपण सुखी, निरोगी, निर्दोष, निर्विकल्प, निश्चिंत, चिंतारहित, टेन्शन रहित का नाही. कुठेही ज्यावेळेस विसरतो आपण जे काही विशिष्ट कार्य आहे त्यावेळेस आपल्याला मग टेन्शन येतं ना. परीक्षेमध्ये जर आहे ना काय विसरलो, प्रश्नाची उत्तर, पेन पेन्सिल राहू दे. प्रश्नाची उत्तर विसरल्यानंतर काय होतं. सिया नाही काय ना सई. परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका आली आणि आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरच येईना. किती टेन्शन येईल. घरामध्ये आपल्याला एखादी महत्वाची वस्तू पाहिजे आणि ती सापडेना, कुठं ठेवली लक्षात नाही. मतदान कार्ड कुठं ठेवलं माहिती का. मग ते विसरलं समजा तर किती आकुलता किती होती. आणि त्यातल्या त्यात महत्वाचं जर असेल ज्याला आपण व्हॅल्युएशन दिलेलं आहे, किंमत दिलेली आहे. जसं कशाला व्हॅल्युएशन दिलेली असतं. पण मोबाईल निशात आहे, तो विसरल्यानंतर चैन पडेल का. चैन जोपर्यंत ते सापडत नाही, कुठं ठेवलाय लक्षात येत नाही, चैन पडत नाही, अस्वस्थ होतो ना. मग आपल्या अस्वस्थतेचं कारण काय. आपलं कोणतं आरोग्य बिघडलंय. कोणतं बिघडलंय. सोनेला त्यांचा पहिला नंबर आलाय, तुमचा दुसरा. सांगून टाकलं आपलं. बरोबर आहे. पहिला नंबर आला ना. मग कोणतं आरोग्य काय सांगतो. जीवाचं आरोग्य बिघडलेलं आहे. त्याची काळजी आपण घेतली पाहिजे का नको. पण विसरलोच. आत्म्याचंच आहे ना. आरोग्य खराब झालेलं आहे आणि आपण विसरून गेलोय. विशेषता ही आहे. शरीराचं आरोग्य ठीक नाही तर माणूस झोपतंय. शास्त्र असू दे नाही तर काय का असू दे. शरीर सुखासाठी आपण किती मोठा त्याग केला कल्याणी. खरं त्यागी तर तुम्हीच.
जे सुख देणाऱ्या गोष्टींचा त्याग करणार ते त्यागी, का जे दुःख देणाऱ्या गोष्टींचा त्याग करणारे ते त्यागी? सांगा बरं, कोण महान? व्यवहारात कोणाला महान म्हणणार? दुःख देणाऱ्या गोष्टीपासून तर सगळेजणच त्या ठिकाणी दूर राहतात. डॉक्टर जर दुःख देतोय, इंजेक्शन देतोय, तर लहान मुलं त्याच्यापासून लांबच राहते. शाळेत जर त्रास देतात मास्तर, तर त्याच्यापासून लांबच राहतात. दुःख देणाऱ्या गोष्टीपासून आहे ना, छोटं बाळ आहे ना, दुसऱ्याकडे जातं का? आई आहे आणि मग तुम्ही आहात, मग तुम्ही त्या बाळाला घ्यायचंय. त्या बाळाला आता कळायला लागलंय माझी आई कोण आहे. मग त्या आईपासून जर आपण ते बाळ घेतलं तर काय करतंय? रडतंय का? आहे ना, त्याला माहित आहे की आई जवळ राहण्यातच मला सुख आहे. दुसऱ्या जवळ गेलं तर माहिती नाही सुख मिळेल का नाही. भले किती तुम्ही चांगलं करायचं बरं, पण आईने भरे काही म्हणू दे, मारू दे, पण आई जवळ जायचं बाळाचं आहे ना, भाव आहे. म्हणून महान कोण? जे दुःखाचा त्याग करतात ते महान. विजय काका, का जे सुखाचा त्याग करतात ते महान. आणि सुख देणारं कोण आहे आणि दुःख देणारं कोण आहे, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आमच्या बुद्धीमध्ये काय पडलंय? संसार शरीर भोगाच्या वस्तू सुख देणाऱ्या आहेत आणि धर्म, देव, गुरु हे काय करतायत? दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून आपण त्यांचा त्याग करतो. अशी विपरीतता पडली म्हणून. पण वास्तविकता तर हेच आहे. देव, गुरु, धर्म हेच त्या ठिकाणी आपल्याला सुख देणारे आहेत. हे पुढचं पण चटई तुमचीच आहे, तुमच्याच लोकांची आहे. म्हणजे मग कल्याणी तू त्यागी झाली का नाही? म्हणजे बाई म्हटली मला काय नाही झोपती, म्हटली बरं नाही तिला झोपली, बरं नाही तिला. बरं नाही म्हटलं की माणसाला सगळी सूट आहे, आणि त्यातल्या त्यात पहिली सूट कोणाला आहे? बरं नसल्यावर पहिल्यांदा नंबर कट कोणाचा होतो? कुठल्याही कामामधला. सगळ्यात जे न करणे म्हणजे नाही केलं तर काही फरक पडणार नाही अशा कामाला आपण पहिल्यांदा आहे ना, म्हणजे 24 तासामध्ये तुम्हाला अशी कामं दिली तर आहे ना, त्या 24 तास आणि परत अजून एक काम राहिलं तर कोणतं काम कॅन्सल करायचं? त्या 24 तासामधलं एक एक तासाचं एक एक काम आहे असं समजून चला, आहे ना. आणि 25 कामं दिलेली आहेत. 25वं काम आहे धर्म, आहे ना. म्हणजे या 25 तासामध्ये जर आमच्याकडे 25 कामं असतील साहेब, तर कोणतं काम सोडणार? कोणतं सोडणार? स्वतःला विचारा. आणि आपण काय विचारायचं काय? आपण बघतोच ना आपण काय करतो, आपण कोणतं काम सोडतो आणि का सोडतो. मग कुठलंही बाह्य काम आलं तर आपण पहिल्यांदा धर्म सोडायच्या तयारीत असतो, पहिल्यांदा धर्म सोडतो. कारण आपल्याला माहिती आहे ते जर सोडलं, ते नाही केलं तरी कुणालाच काहीच फरक पडणार नाही. बरोबर आहे? फरक पडणार आहे का मला सांग? कोणच काय म्हणणार नाही तू हे काम का केलं नाही म्हणून. हीच तर अडचण झाली ना. कोणीच घरातले सुद्धा कोणी म्हणायला तयार नाही तुम्ही त्या ठिकाणी ते का केलं नाही आज पूजन, का नाही दर्शनाला गेला, का नाही तुम्ही स्वाध्यायाला गेला, असं कोणी तुम्हाला आणि त्याच्यामध्ये अशी सिरियसली कोण घेणार नाही ती गोष्ट. म्हणजे सांगितलं संयमनी, नाही बाबा मला कंटाळा आला आता नाही गेलो, बर बर असू दे, बरोबर आहे असंच म्हणणार ना. म्हणजे असं काय बा नाही नाही गेला का नाही असं म्हणून. आता आज तुझे पप्पा आलेत की इकडे बसले, कोण काय म्हटलं का तुम्ही परवा शास्त्राला आला नाही तुम्हाला घरी का गेला नाही शास्त्राला? नाही काय म्हणा, दुकानात नाही जावं तुम्हाला नाही पप्पा म्हणते. तर बघा पप्पा म्हणतेच मला काल म्हणले काय पोरं लय काम करतेत, काय सांगून उपयोग नाही. म्हटले आपण तेच केले त्यांच्या वयात, आता ह्यांना तर काय सांगायचं, अति काम करते असं पप्पा म्हणते, मी नाही.
मग मला सांगा, पप्पा तुम्हाला म्हटले जर तुम्ही आज दुकानात नाही गेला काय, मग पप्पा तुम्हाला विचारतील का नाही, आज एक दिवस जर नाही गेला तर म्हणतील बरं काहीतरी अडचण असते, उद्या पण नाही गेला काय होईल, बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम असतं, तरी गप बसले असं धरून. तिसऱ्या दिवशी काय करते, काय करतो राहुल तिथंच टी व्ही बघत बसला तू घरात, काय नाही टी व्ही बघत बसतो. पहिल्याच दिवशी दुकानात न जाता निवांत टी व्ही वगैरे बघत बसला, खात पीत बसला, तर पप्पा म्हणणार दुकान उघडायचं नाही का आज, म्हणजे संयम नाही आहे त्या दिवशी चाललंय. विचारतील का नाही, विचारणार का नाही मामा तुम्ही, अरे आज दुकानात जायचं नाही का बेटा, आज काय रविवार आहे का, नाही, मग आज तुला बरं नाही का, नाही बरं आहे की दादा पप्पा, मग अरे किती वाजले, हो कळते की मला 11 वाजले, बर मग दुकानात जायचं नाही का, असा प्रश्न येणार का नाही, विचारलं जाणार. मुलगा शाळेत जाणार नाही तर त्याला विचारणार, गंभीरतेने आपण त्याच्यावर विचार करणार की असं का करत, आजारी पडला तरी डॉक्टरकडे का जाणार नाही, असं विचारलं तर जाणार का नाही, अरे डॉक्टरकडे का जात नाही, का नाही मला नाही जायचं, असं जर म्हटलं तर काय होईल. म्हणजे तिथं त्या प्रत्येक गोष्टीला किती गंभीरतेने घेऊन सिटी स्कॅन MRI सगळं बरोबर आहे का, सगळं करायला पाहिजे किती गंभीरतेने. आणि इथं सकाळी मला निशांत भेटला होता तरी सुद्धा आज आला नाही, त्याच्याकडे जेवायला जायचं आहे आज ॲक्च्युली, कोणच आलं नाही त्यांच्यातलं. हां आलाय का, प्रदीप काका आलेत, धन्यवाद. निशांतला म्हणून विचारलं काय रे बरं आहे का, हो बरं आहे की म्हटलं आजकाल दिसत नाही, काय नाही म्हटलं, आणि गेला कुठं पुरा दिसला. आधी रोज पहिल्या नंबरला येऊन बसायचं, आता का बिघडलाय का ना. विकल्प असे विनाकारण मंदिरात जाता जाता असे निय बघितली की चांगलं मंदिरात देवाचं दर्शन करायला निघालो होतो का नाही, म्हणून असं कोणाच्या मोहात पडली की अडचणी, ही येतोय रोज आहे ना, रोज न येणारीच चांगले म्हणावं लागते, कारण म्हणजे असं म्हणजे फिलिंग तर येणार नाही की बाबा ही रोज येतोय ना आता का येत नाही, कधी कधी येतं ही असंच येणार आहे, कधी कधीच येणार आहे. त्यामुळे आता निलेशबद्दल असं काय वाटणार आहे का मला, आलाय मग छानच वाटणार आहे, आलाय बरं का, पण रोज येणारा नाही आला तर मग त्याच्याबद्दल कशा निर्माण, म्हणून तुम्ही रोज येत जाऊ नका. कुठलं काढलं म्हणजे मला त्रास करायचा नसला तर हे सांगते, रोज आल्यामुळे मला त्रास होतो ना, म्हणून तरी एका ठिकाणी राहत नाही साधू, मोहात पडलंच जातं. जो जिथं राहतो त्याच्या मोहामध्ये साधू असला तरी सुद्धा आहे ना मोहात पडू शकतो आहे ना. म्हणून चातुर्मासाशिवाय तुम्ही तिथं कुठल्याही ठिकाणी 5, 2, 4, 8 दिवसाच्या वर राहायचं नाही असं सांगितलं. आणि मी तर आता 1.5 वर्ष राहिले, तर मग यूज टू झालाय माझ्याशी, काय नाही ते म्हणणार जरी 4 दिवसांनी आलं गेलं काय प्रतीक, आपण ऐकायचं सोडून द्यायचं, त्याला काय विशेष अशी गंभीरतेने घ्यायचं काय विषय. चर्चा कशी चालली होती, गंभीरता. आपण म्हणजे कॅन्सल कोणतं काम करतो, धर्माचं कामच का आपण काय आणू डॉक्टर, कोणतं काम कॅन्सल केलं, तुमची त्या मुंबईला ही होती कॉन्फरन्स कॅन्सल केली का, काय काम पण नाही त्या कॉन्फरन्समध्ये तसं बघितलं तर आहे ना, फक्त 5 स्टारला असती म्हणून जायचं आणि फ्रीमध्ये आहे, फ्रीमध्ये होतं ना, जाणं येणं का तुमच्याकडे होतं का नव्हतं, आणि त्याचे पैसे भरावे लागत असतील ना थोडेफार, कॉन्फरन्स त्या डेंटल तुमचं काय असोसिएशन असेल त्याचं आहे. आणि काय करायचं तर एक म्हणून म्हटलं हे ह्या लोकांना व्यापाऱ्यांना हे आपलं पैसे घेऊन त्यांनाच त्यांच्या पैशात ट्रिपला नेतेत आणि तुमच्याच पैशाने तुम्हाला 5 स्टारला, मग कमी पैशात तुम्हाला चांगलं काम करून देतो पाहिजे तर. म्हणजे तिथं जाणं अनिवार्य भाषेत होतं, आणि शास्त्राला रोज येणं अनिवार्य वाटतं का अनु, अनिवार्य कळतं का. क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा काही प्रश्न येतात आहे ना, 10 प्रश्न आहेत, 10 पैकी किती सोडवायचे, 8 सोडवायचे, 8 सोडवणं आवश्यक आहे, पण पहिला प्रश्न सोडवणं अनिवार्य. काय फरक झाला, आवश्यक 8 आहेत, 10 पैकी कोणतीही 8 सोडावा, पण 8 पैकी सुद्धा
पहिला मात्र जो प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवावाच लागेल. तो सोडून मग बाकीच्या राहिले किती 9. त्या 9 प्रश्न राहिले. त्या 9 प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत तेव्हा तुम्ही त्याच्यातली कुठलीही 7 सोडवू शकता असा त्याचा अर्थ होतो. अनिवार्यता. मग अनिवार्यता आम्हाला आहे ना धर्माची भासीत होते का? मग कशी काय सुट्टी घेता? क्लिनिकला पण घेत नाही, जेवायला घेत नाही, झोपायला घेत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण सुट्टी घेत नाही का? अनिश मालक बरेच दिवसाने आलाय. असू द्या म्हटलं ना, कधीतरी आले तर बरंच आहे. मला तर आज सकाळी त्या निशांतला बघितल्यापासून जरा त्रासच झाला आहे ना. म्हणजे इतका चांगला पोरगा, रोज चांगला येऊन अगदी माझ्याशी बोलणारा, आणि एकदम असा गायबच झालेला. दिवाळीनंतर कुठं गेला कोण असतो? काय जादू मंत्र विंत्र झाले काय? कोण केलं? झालं. चर्चा कशासाठी चालली? जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही, स्वतःचं स्वरूप जर विसरणार, तर आपल्याला ती आपली अर्थक्रियाच करता येणार नाही. मी जीव आहे, मी चेतन आहे, आणि माझी अर्थक्रिया जाणणे पाहणे ही मला कशी करता येईल सांगा? मला जाणाय म्हणजे मला देवासारखं बनायचंय. देव म्हणजे जाणणे पाहणे स्वभावाले. मग मला जाणणे पाहणे रूपाने परिणमन करायचंय. त्याच्यासाठी मला काय माहिती पाहिजे सांगा? स्वतःचा विसर पडल्यानंतर आपल्याला आपली अर्थक्रिया करता येणार आहे का साहेब? संसारातली कुठली गोष्ट विसरत नाही. तू ईशाचा पती विसरलाय का कधी? नाही. विसरू शकतो का कधी? म्हणजे ते विस्मरण होणं म्हणजे आपल्याला मोठं पाप भासित होतं. पाप वाटेल का नाही त्याच्यात? संसार विसरणं पाप आहे का धर्म विसरणं पाप आहे? कल्याणी कोणतं पाप आहे? अवघड प्रश्न विचारला मी. ऑब्जेक्टिव्ह आहे हा. मी तर कोणतं पाप आहे? धर्म विसरणं पाप आहे का संसार विसरणं पाप आहे? हा, तुला पण माहित आहे खोटं खोटं बोलते तू म्हणून. धर्म विसरणं पाप आहे जरी म्हटली तरी सुद्धा त्याच्यावर श्रद्धा नाही की धर्माचं विस्मरण म्हणजे माझ्या पापाचं, माझ्या दुःखाचं, माझ्या अशांतीचं, चिंतेचं कारण आहे. ह्याच्यावर आपण असं काय फार गंभीरतेने थोडंच विचार करतोय. ठीक आहे, असेल पाप, असेल ना, म्हणून काय होते? पाप झालं तर मग काय होते? म्हणून सांगितलं पाप आत्ता लगेच फळ नाही दिसत, आणि त्यामुळे आपण त्या पापाला परवा एकदा चर्चा करताना पाहिलं की नाही, आत्ता कुठं पापाची फळ, पुढचं पुढं बघू म्हटले नाही. पुढचं पुढं आज मला नाही त्या पापापासून निवृत्त होत आहे, बघू पुढं. जर आता झालं नरकात जाणं झालं तर आता काय, जाऊ तिथं मग बघू तिथलं जे दुःख सांगितलं ऐकलं तसं बघू. आता काय करणार? म्हणजे आपण पोचतच नाही त्या नरकात. ज्यावेळेस सांगितलं जातं हे कार्य केलं तर पाप आहे, पण संयम पोचला म्हणजे माझं त्याला सांगणं कामाला आलं असं सांगायचं. संयमला त्या दिवशी जाताना मी तुम्हाला सांगितलं ना, तो नव्हता त्या दिवशी सांगितलं होतं. लग्न किती 16 तारखेला होतं, 16 तारखेला संयम नव्हता. मग मी त्यावेळेस तुम्हाला सगळ्याला म्हटलं नाही ना, सांगितलं होतं रात्री भोजन करू नका, ना किडे पडते वगैरे सगळं असं सांगून सुद्धा कसं काय कळत नाही, हे पापाची भीती कशी वाटत नाही. पण आणि मी म्हटलं होतं नियम घे म्हणून संयमला, पण नियम घेतला नाही त्यांनी असं मी सांगितलं होतं. परंतु त्याने नियम न घेता नियम पाळला. त्याने तिथं काहीही रात्री खाल्लं नाही, कारण त्याला भीती वाटली की खरोखर सांगितलंय आणि बघितलंय. सांगितलंय नुसतं सांगितलं तर श्रद्धा बसली नसती,
पण जेव्हा तू प्रत्यक्ष बघितलं की किती किडे पडलेले असतात रात्री, त्यावेळेस तुला भासन झालं की बाबा हे हो, तिथं सुद्धा जेवणामध्ये पडलेले असू शकतात आणि मी खाल्लं तर, आणि ते कसं खाणार. म्हणून त्यांनी बिलकुल सुद्धा तिथले स्नॅक्स खाल्ले नाहीत. इवन पाणी सुद्धा आणि ज्यूस बीस सुद्धा घेतले नाहीत. गपचीप एखाद्या ठिकाणी बसून, त्याला वाटलं नसेल सगळेजण खातेत पिते, पण भाव भासन. मला हे म्हणायचं, जेव्हा पापाची फळं सांगितली जात आहेत, आचार्य सूत्र सांगतायत, माया तैर्यगणस्य भुआरंभ परिग्रह नारकस्य, हे सूत्र सांगतायत, त्यावेळेस त्या सूत्रानुसार डॉक्टरला परवा म्हणले शास्त्राला, हो येणार की, आहे ना, काय नाही गंभीरता त्याच्याबद्दल नाही, त्याच्यामुळे पेशंट बरा होत नाही लवकर. पेशंटबद्दल एक आहे ना थोडीशी गंभीरता घ्यावी लागेल का ना डॉक्टरला. तुम्ही कॅज्युअली घेतलं तर पेशंट बरा होईल का? म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युली काय झालंय. आता विजय काका काय करतात, पेशंट आहे म्हटलं तर त्याला असं कॅज्युअली घेतात का, काय झालंय त्यातला रिपोर्ट, त्याच्यात कुठलं काय कारण आहे, आणि बरोबर त्या कारणाचं डायग्नोसिस करून मग तशा प्रकारचं औषध दिलं तर काम होतंय. आमच्या बाईवर त्यांनी प्रयोग केला का नाही, पाय त्यांचा आता बाई मेलीच असते असं समजून चला, म्हणजे सांगायचं कारण पडून ते पाय असा एकदम, आणि कारण लता भाभीची बाई तशी गेली असं सांगितलं मला. म्हणजे असं झोपून बेडवर असलं का नाही, जसं हार्टमध्ये हे होते क्लॉट, तसे पायातले क्लॉट पण होते, पायात पण. एक सांगतो तुम्हाला माहिती, तुम्हाला कधी झालं तर उपयोगात, म्हणजे व्यवहार आणि निश्चय दोन्ही शिकायचं इथं. पायात पण क्लॉट होते आणि ते क्लॉट झाल्यानंतर भयंकर पेन्स होते. उल्हासबाईला झालं होतं तसं, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे असली तर, आहे ना. आणि आमच्या बाईला पण झाले होते बऱ्यापैकी पेन्स तसले. आणि मग सामान्य अनुमान काय, डॉक्टर आहे ना, झोपून झालं असेल, थोडा हे झालं असेल किंवा काय वेगळे तिला जखम झाली त्याच्यामुळं, जखमीमुळं झालं असेल, म्हणजे अशा प्रकारचं डायग्नोसिस आपल्याद्वारे झालं आहे का नाही. का झालं तसं सांग. आणि विजय काकांनी गेल्या गेल्या बघितला पाय सगळं, मग त्यांनी इथून अगदी मांडीपर्यंत सगळा असा तपासला. म्हटले अच्छा डॉपलर करा, शिल्पात आहे त्याच्यामुळेच वाचले ते. आलेत का, नाही आले का, बरं. फिरायला गेले काय दोघं, मग त्यांनी सांगितलं अच्छा आज काय करायचं, सोनोग्राफी कलर सोनोग्राफी करून घ्यायची पाहिजे. म्हणजे वेळ नाही. आणि तेवढंच नुसतं सांगून थांबले नाही, काय म्हटले लगेच मग विचारते फॉलोअप, बरोबर आहे का, फॉलोअप घेतलं. नुसते अँटीबायोटिक्स ही द्या ती द्या, अजून घ्या असं म्हणून आहे ना, म्हणजे तुमचं चुकीचं असं म्हणतोय असं नाही, पण मला सांगायचंय काय, तुम्हाला जर ऍक्च्युली त्या पेशंटला नीटच करायचं ना, तुम्ही जरा अभ्यास करायचा, कोणत्या किती गोष्टी पाहिजेत, गरज कितीची आहे, गरज कशाची आहे. म्हणजे सिंपल आजाराला मोठं करायचं नाही, मोठ्या आजाराला सिंपल करायचं नाही. प्रॉब्लेम हा आहे. ही तर धर्मात तेच होते, धर्माची चर्चा आहे बरं का, तुमचं तुम्ही मनावर लावून घेऊ ना, तुमच्या पद्धतीनंच करा, आहे ना. म्हणजे उशिरा शास्त्राला येणं, गंभीरतेनं शास्त्र न घेणं, आहे ना, त्या पेशंटला ICU मधल्या गंभीरतेने. मला तर एक लेख मस्त आलेला बरं का, सगळ्यात जगातली सुंदर स्थान कोणतं आहे तर ICU. नाही तिथंच त्या ठिकाणी ऍक्च्युली धर्म होतं, तुम्हाला वाचून दाखवत होते पाहिजे तर, आहे ना. थांबा, मुद्दाम मी ते बघितला आणि डॉक्टरांसाठी वाचून दाखवत होतो मी, कारण त्यांचं सगळं म्हणणं सारखं म्हणणं असतं मला जायचंय. म्हणजे बरोबर आहे तुमचं, ICU मध्येच जायला पाहिजे सारखं. कारण त्याचं कारण सांगतो आता बघा. जगातील सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे ICU. मी तुला पाहतो काय ICU, जिथं आपण आपल्याला पाहायचं असतं. मला ध्रुव दिसतो जिथं, तिथं ती जगातली सुंदर गोष्ट नाही का. तुम्ही ICU म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट नाही आपलं चाललं, इंटेन्सिव्ह नाही तसं नाही. ICU शब्द सांगतोय नाही. मग आता तिथं कसं दिसतो आत्मा बघा. म्हणजे ICU मध्ये आत्मा का, म्हणजे ते सुंदर का म्हटलंय. दोन व्यक्तीमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते.
तुमचा धर्म, जात, वर्ण, श्रीमंत, गरीब एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री पुरुष हाही भेद इथे नसतो ICU मध्ये. बरोबर आहे का डॉक्टर? बाई म्हटलीच विरागला खूप आवडेल हा लेख, म्हणून तो सारखा ICU मध्ये असतो, बाकी काय नाही. म्हणजे ICU मध्ये राहण्याचं कारण आहे त्याला आपलं वैराग्य सारखं उत्पन्न होत राहतं आणि त्यामुळं तो कदाचित आपण इथं शास्त्र ऐकत राहू, सांगत राहू आणि ते मोक्षाला जायचा चुकून. तर असं झालं. तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडतात तिथेच गळून पडतात. बरोबर आहे का विजय काका? ICU अशी जागा आहे. म्हणून म्हटले, म्हणून तरुण सागर महाराज हेच सांगायचे, मंदिरात नाही तुम्हाला धर्म मिळणार, स्मशानातच मिळणार म्हणून. तिथं गेल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की बाबा काय असतं. आणि म्हणून म्हटलं तुम्हाला नरक आदी दुःखाचा अनुभव रोज एकदा त्या पेशंट ICU वॉर्डला भेट देऊन यायलाच पाहिजे. कसे नाका तोंडात नळ्या घालून व्हेंटिलेटर लावून खालीवर छाती होणारे, तिथं सगळे पट्ट्या बिट्ट्या लावलेले लोक बघितले ना. म्हणजे अशी थोडीशी मंदिरात येऊन नाही तुम्ही जागवणार, नाही तुमच्यासाठी मंदिर खरं तर आहे ना. दे आर नॉट फॉर मेड फॉर अस आहे ना. ते माझ्यासारख्या लोकांसाठी. तुमच्यासाठी ICU बरोबर आहे. कारण म्हटलं ना, भाजीवालीला भाजीच्याच भाषेत तिच्याच भाषेत सांगावं लागतं. आम्हाला हे चांगल्या पद्धतीने सांगितलं, तू चेतन आहेस, तू जाणणार आहे, तू भगवान आहे. होय का? सिनेमातला भगवान म्हणजे असलं. म्हणजे किती चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते मला पचणार नाहीत. कारण आपली हीच बदललेली आहे. चक्रवर्तीची खीर पचत नाही आपल्याला. माहित आहे ना, किती गायींचं दूध एका 10 गायला पाजायचं, 10 गायचं दूध एका गायला पाजायचं आणि त्या गायचं दुधाची मग ती घट्ट खीर आहे ना, तुम्ही खाल्ला तर मरून जाईल ना. त्या काय सिद्धी आहे ना. नाही मग आता पुढे काय सांगितलं बघा. काय सांगितलं? कुठं आलं? तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आत गेले की सगळे भेद तिथे चपला सोडतात, तिथेच गळून पडतात. मध्ये फक्त मानवी शरीर जातात. आयुष्यामध्ये कोण जात? काय विकल्प नसतो तिथं. बरोबर आहे का? आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं ग्रंथ असतील. आरोग्यम धनसंपदा आहे ना. मस्त सगळ्यांनी सांगितले. सगळे पंढरपूरचेच नंबर आलेले आहेत आहे ना. पहिला नंबर सोनीला ताईचा, 2 नंबरचे वाटून आहे दोघं, एक रुपाली आणि सोनाली ताईंमध्ये. आणि 3रा नंबर कोणाचा आलाय? पंढरपूरचा नाही काय? नाही, नातेपुतेचा आहे. नातेपुतेचा आहे, असू दे. आरोग्यम धनसंपदा. नाही, आरोग्य हे आरोग्याचा मंत्र म्हणजे जैन धर्म. असं एक त्यांची ही होती. आपल्याला ऐकायची सगळ्यांची इच्छा असतील तर आपल्याकडे 3 जे विजेता आहेत, विजेता, त्यांचं आपण ऐकू. माझ्यापेक्षा तुम्हाला त्यांचं पण ऐकायला आवडेल. मग ही बंद करून ते ऐकायचं का हे ऐकून ते ऐकायचं? म्हणजे छान सांगितल्याशिवाय त्यांचा नंबर आला का? कारण 21 स्पर्धक होते. 21 स्पर्धकामध्ये आपल्या स्वाध्यायाला येणाऱ्यामधले 3 जण त्यांचा सत्कार सन्मान मान व्हायला पाहिजे का नको? ट्रस्टी कळतं का नाही? तुमच्याकडे कोण येणार, कोण तुम्हाला मंदिराला दान देणार कोण, जर तुम्ही त्यांचा सन्मान नाही केला तर? सन्मान करायला शिकावं. सन्मान कोणाचाच करायचा नाही ना. विराटचा करताय ना सुमोदचा करताय. करायची ज्यांची करायची गरज आहे त्यांचा सन्मान करावा, चांगल्या पद्धतीने करावा. माणसाला आवडतं पण आणि त्यामुळे त्याला प्रेरणा पण मिळते आणि धर्माची प्रभावना पण होते. बरं असू द्या, चला. काय थांबाई, त्यांचं होऊ द्या. त्यांचं होणार आहे अजून. त्यांचं व्हायचं. तुम्ही आधीच टाळ्या वाजवत आहे. काय त्यांनी नीट सांगितलं का चुकीचं सांगितलंय? कशाला टाळ्या वाजवले? परीक्षा प्रधानी राहावं की राहावं आहे ना. आपल्याला माहिती आहे कसं सांगितलंय त्यांनी? पापाचा उपदेश दिलाय का पुण्याचा? आरोग्याचा उपदेश दिलाय म्हणून म्हटलं. कारण आरोग्याने संपन्न होऊन जर धर्म न करता केलं नाही तर त्याचा काय उपयोग नाही.
भले तुम्ही चांगलं जैन धर्माच्या माध्यमातून आरोग्य आहे, आज जैन धर्मातलं तुम्ही काय सांगायची गरज नाही, नुसतं जे सांगितलंय श्रावकाचार ते जर आपण पाळला तर तुम्हाला रोगच होत नाहीत. पण कोण पाळायचंच नाही तर मग तिथं काय होणार का? जैन धर्मातली प्रत्येक गोष्ट, परवाच ते एकाने निर्जराने मला सांगितला, 36 तासाचा जो आपल्याकडे उपवास सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सायंटिफिक दृष्टीने एक जिमची ट्रेनर तिने समजावून सांगितलं की कशा कशा प्रकारे किती तासानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आहे ना म्हणजे त्रास देणाऱ्या नष्ट होतात. असं एक सुंदर ते सायंटिफिक पद्धतीनं त्या 36 तासाच्या उपवासाचं फळ सांगितले. जे लोक अनेक औषधं अनेक प्रकारचे त्रास करून घेऊन शरीराला ठीक करण्याचा प्रयत्न करतात, जिन धर्मामध्ये सांगितलं उपवास कर, आठवड्यातनं एक उपवास कर, अष्टमी चतुर्दशी येतेच, एक उपवास करा बघा कोण आजारी पडतंय का? रोज खायचं मशीन कधीतरी बंद पडायला ठेवायला पाहिजे का नको? आणि ती मशीनच आहे ना शरीर एक, आणि ती कंटिन्युअस चालत राहिल्यानंतर ती खराब होणारच की. असं आहे. म्हणून त्या मशीनला पण विश्रांतीची गरज असते, त्या पचन संस्थेला पण विश्रांतीची गरज असते. पण काय नाही ना, भूक लागली खावं लागतंय, खावं लागते, बाकी काय नाही. म्हणजे असं होतं. बघा, आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तक ग्रंथ असतील किंवा जगात कसं हे जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरु असतील, पण जो अर्थ जे तत्वज्ञान इथं ICU मध्ये मिळतं ते कुठेच वाचायला मिळत नाही. आयुष्याचा अर्थ कळतो. डॉक्टर हे तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला तर दृष्टीही नाही आहे, बाकी काय नाही. ह्या दृष्टिकोनातून तिथं बघितलं तर खरा अर्थ कळेल आयुष्याचा. पण तुमचं ICU मधलं तुम्ही इतके प्रोफेशनल झालेले आहेत आजकालचे डॉक्टर, त्यांना त्या पेशंटचं कुठलंच काही दुःख सुखाची संबंध राहिलेला नसतो. ही जसं त्यांनी सांगितलं ना, काय त्या मुन्नाभाई MBBS मध्ये ते एक जण त्या खुर्चीवर बसलेला आनंद भाई आहे ना, काय त्याचं नाव दिलेलं असतं, ही इज अ सब्जेक्ट का ऑब्जेक्ट काय म्हणते त्याला? हा म्हणजे एक नुसतं ते बघण्यासाठी, ह्याच्यात काय नाही, म्हणजे त्याचे सगळे सेन्सेस बंद पडलेले असते, त्याला काय कळत नसतं, असं ते सांगितलेलं असतं. म्हणजे इतके डॉक्टर ते प्रोफेशनल कसे असते ते दाखवला. आणि मग तो मुन्नाभाई काय करतो, त्याच्यामध्ये जीव ओततो, जो होता त्याला जिवंत करतो. कशाच्या द्वारे? भावनिकतेच्या द्वारे. आणि त्याच्यामध्ये पेशंट दुरुस्त कशाने केले? जास्तीत जास्त गोळ्या औषधाने नव्हे. आणि असं मी म्हणत नाही गोळ्या औषधं द्यायचे नाहीत, गरज कशाची असते? काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे. आणि आज आपल्याला एवढा चांगला धर्म मिळाला ना, त्या धर्माच्या आधारे जर नीट काउन्सिलिंग केलं ना तर रिझल्ट चांगले, तुम्हाला पण फायदा आणि पेशंटला पण फायदा आहे. पण तुमचा विश्वास ह्याच्यावर नाही, तुमचा विश्वास अँटिबायोटिक 1 2 3 4 5 आणि त्याच्याबरोबर पित्ताची गोळी, नाहीतर मग नाही तर पित्ताची 3 सलाईन मधनं इंजेक्शन. आताच त्यांच्याच म्हणजे डॉक्टर मुलगा सुमोद त्यांचेच वडील घेतली अँटिबायोटिक, सहन होत नाही पेन्स, झालं. मग त्यांनी परत प्रतिज्ञा केली, मी परत कधी सुद्धा अँटिबायोटिक खाणार नाही. इतका त्रास झाला त्यांना पित्ताचा. मग काय सलाईन मधून तशा 3 इंजेक्शन देऊन कसं तरी बरे झाले. आज आणखी मंदिरात आणलं होतं सांगायचं. म्हणून काय चालली ती चर्चा? किती ग्रंथ वाचा असं सांगितलं ना, ग्रंथ आहे ना. आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्यात गुरु असतील. प्रॉब्लेम हा आहे, शिकवलं जातं इथं पण अजून प्रयोगात नाही, किंवा काय पाप आहे. प्रॉब्लेम आहे ना. हे तुम्हाला ऐकताय मस्तपैकी, तुम्हाला तिथं तसं वाटत पण असेल थोडंसं, पण असं तुम्हाला बाहेर तसं नरक नावाची वस्तूच नाही दिसली तर तुम्ही त्या ठिकाणी असं घाबरणार कशासाठी की हे पाप करायचं नाही म्हणून? का हो जितेशभाई? नरक आहे म्हटलं तर घाबरता येईल, पण आम्हाला इंद्रिय प्रत्यक्षाने नरकच दिसत नाही, तर मग मी घाबरायचं का? कार्तिक असू दे तुमचं शास्त्र तुमच्या ठिकाणी, बरोबर आहे का?
आम्ही काय करणार? दुकानातच जाणार. आम्हाला महत्वाचं आहे, दिवाळी महत्वाची, वारी महत्वाची, बरोबर आहे का? गाड्या उतरावं लागतील सगळ्या लोकांना, नाही तर आम्ही नाही दिलं तर लोक उपाशी मरणारच की. तुमचं दुकान बंद झाल्यावर मरणार का नाही लोक उपास? असं एक माझा समज आहे. आपण आपलं काळजी घ्या, जगाची काळजी नाही आहे तुम्हाला, आणि तुम्हाला तुमचीच काळजी करता. पण माझे पैसे जातील, गिराईक जाईल म्हणजे माझं धन जाईल, माझा धर्म जाईल याची काळजी नाही, माझं धन जाईल. बरोबर आहे का डॉक्टर? धर्म गेला तर गेला, पण धन नाही जायला पाहिजे. धनासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण, असं असतं का नाही? असं बरं ऐकता आणि आहे ना, परत सॉरी म्हणतो सगळं झाल्यावर, पण आता निदान ऐकून तर घ्या. सॉरी म्हणायचं, ज्याच्यासाठी म्हणायचं ते जर ऐकवलं तर पाहिजे का नाही? लात तर मारायच लागेल सॉरी म्हणायच्या आधी. आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी, मला येतं ती, आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं ग्रंथ असतील. कारण काल मला ते म्हणतेच, रुपाली, तुम्ही शीतल शांना इतकं कसं काय बोलला हो? आम्हालाच भीती वाटत होती. म्हटलं मी काय वाईट बोलत होतो का? आणि चांगलं त्यांना अरिहंतांचं ध्यान करायचं कसं सांगत होतो, मग तुम्ही असं तुम्हीच बोलू शकता राव म्हटलं बरोबर आहे. म्हणून म्हटलं सांग, मला येतं ती. आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी खरं मार्मिक आहे. लाखो पुस्तकं ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारी असंख्य गुरु असतील, पण जो अर्थ, जे तत्वज्ञान, त्याच्याकडे बघा, तत्वज्ञानाकडे बघा. म्हणजे आहात तुम्हाला एक पुण्यानं तुम्हाला तिथं जाण्याची संधी मिळते. पुण्य का पाप आहे आयसीयू मध्ये जाणं? आपल्याला सगळ्याला आहे का पुण्य ते आयसीयू मध्ये रोज जायचं? विजय काका, कोणतं पुण्य आहे सांगा? मंदिरात रोज जाणं पुण्य का आयसीयूत रोज जाणं पुण्य? विजय काका जरा चिंतन करून सांगतेत म्हणून तुम्हाला प्रश्न. जर आयुष्य जर वाचवायचं असं पेशंटचं तर तेच महत्वाचं पहिल्यांदा. आपलं नंतर नाही वाचून नाही महत्वाचं. नाही, ते त्यांचं वाचणार, आपलं वाचलं तर. आपणच नाही राहिलं तर त्यांचं कसं वाचणार? आपल्याला आधी वाचवावं लागतं, मग ते वाचतेत. असा धर्म आहे. तर चला, म्हणजे आयसीयू मध्ये जाणं हे पुण्याचं लक्ष कारण आहे बरं का. वर्तमानामध्ये पंचम काळामध्ये धर्म आयसीयू मध्ये, कळलं? मंदिरात धर्मच नाही, म्हणून तुम्ही मंदिरात येत नाही, त्याच्याबद्दल धन्यवाद, पूजेला वगैरे. आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तके ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्यात गुरु असतील, पण जो अर्थ, जे तत्वज्ञान इथं आयसीयू मध्ये मिळतं ते कुठेच आहे ना वाचायला मिळणार नाही. आयुष्याचा खरा अर्थ त्या आयसीयू मध्ये कळतो. रोज एक चक्कर मारावे आयसीयू मध्ये, तिकीट ठेव पाहिजे तर. म्हणून ही जागा फार सुंदर आहे. एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेले असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. इथं आयसीयूच्या एक बेडवर आजवर 100-200 असंख्यात लोक मेलेत. डॉक्टर बरोबर आहे का विजय काका? त्या आयसीयूच्या बेडवर किती माणसं मरतेत. तिथं भुताटकी म्हणून माणूस घाबरते का? आयसीयू बेड नको वा, तिथं मरते आहे ना. म्हणून डॉक्टर लोक पण हुशार आहे. मरायला लागलं जाऊ द्या, पटकन त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊ द्या, तिथं मेलं गेलं कोणाला सोयर सुद्धा नाही. पण माझ्या हॉस्पिटलमध्ये मी याला माणूस तर मग मात्र भुताटकी बाबा इथं म्हणणार, ह्याच्या पेशंट गेला तिथं तर मरते म्हणणार. बघा इथं काय लिहिलं, आयसीयूच्या बेडवर सांगतात की आयसीयूच्या एकेका बेडवर आजवर आहे ना 100-200 नव्हे अशी कितीतरी लोक मेलेली असतात. कसली आहे ना, कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला, एवढं सोपं असतं तिथं.
व्हेरी इझी टू बी. किती सोपं असतं का नाही? काय नाही, गेला का गेला, नेला त्याला, झालं. तिथं फक्त ओनली बेडशीट चेंज होतात आणि दुसरा माणूस त्याच्यावर येऊन गपचिप झोपतोय मरायला. आयशीव समाधी घेऊन चांगलं आहे ना, पण त्या आयशीवच्या बेडवर जाऊन मारायचं असतं माणसाला. घरात मस्त बाबा नमोकार मंत्र, देवाचं नाव ऐकत छानपैकी सगळे परिणामाची विशुद्धी ठेवत, तसं नाही. त्या आयशीयू मध्ये जाऊन जे आपलं पाप आहे ते फेडूनच मारायचं. आणि ज्या मुलांना आपण संस्कार देणार नाही, उल्हासभाई तुझ्यावर अति प्रेम आहे, कोणाचं? प्रतीकचं, पण नमोकार मंत्र ऐकवणार नाही तुला सांगतो मी. तुला तुझ्या नाकात नळी घालणार, तोंडात नळी घालणार, तुला सगळं त्रास देणार ती. कारण तू त्याला जे प्रेम केले ते फेडलंच पाहिजे त्याने. भले त्याला वाटत असतं प्रेम आहे, पण इथं तुला त्रास होतोय, मारायचंय तुला. आता नको नाळ्या, नको बोलायची ताकद राहणार नाही तुझ्या अंगात. आणि नळी नको रे घालू बाबा माझ्या तोंडात, बाद झालं, मला त्रास होतोय. असे ज्यावेळेस त्रास, कारण विजय काका पण म्हटले तिकडं अमेरिकेत सुद्धा शेवटी जर त्रास होतो तर तिथं म्हटले ते सेल्सच मरून जाते जे दुःख देणारे असतात ते. आणि दुःख म्हणजे नर्वस सिस्टीममध्ये काय असेल ते. त्यामुळे त्यांनी नको म्हटले तर त्यांच्याकडनं सगळं काढून घेतात आणि मस्त शांततेने समाधी साधा बाबा तुमची. आता त्यांना समाधी माहिती नाही ती गोष्ट वेगळी, पण इथं आपल्या घरातला पोरगा आपल्याला मारणार आणि असा तसं नाही. त्रास म्हणजे सैनिक राजाला जसं कुणीकनं मारलं, तशी त्या ठिकाणी ज्या मुलांवर संस्कार नसतील ते आपल्या आपल्या आई वडिलांना जीव जाऊन मारणार. बघा, तुम्हाला बघायचं असलं. आणि जग म्हणणार किती पोरगा चांगला आहे, किती पोरगा चांगला आहे, किती खर्च झाला तरी करतोय. अरे ती त्याला किती संकलेश होतोय त्याचं कोणाला घेणं देणं नाही, आहे ना. संकलेश नाही ना, त्याला जगायचं. अरे जे जगणार आहेत त्यांना त्रास होईल, पण ज्यांना आता कळलंय की नाही काय नसतं, आहे ना, सगळ्यात जास्त त्रास त्यावेळेस होतो. कारण आमचे काका पण एक होते, नाही त्यांना त्रास म्हणजे ते आयुष्यभर स्वाभिमानाने स्वतंत्रतेने जगले, पण शेवटी जेव्हा त्रास व्हायला तर मरायची वाटच बघत होते. म्हणजे त्यावेळेस मरण असं, आता आपल्याला भीती वाटते की मरायचंय, नको. आणि जेव्हा ज्यावेळेस ती अवस्था येते ना, त्यावेळेस जीवन नको वाटतं. बस आता बास झाले सगळं, काय नको इथल्या त्रास करण्यापेक्षा हे शरीर सोडून जाऊ. आणि असं आपल्याला धर्म करून वाटलं पाहिजे. आपल्याला असं शारीरिक त्रास झाले, आरोग्य शरीराचं बिघडल्यावर आपल्याला तसं वाटतं, परंतु आत्म्याला त्रास होतोय म्हणून आपण कधीही त्या ठिकाणी त्या शरीराला सोडून जाण्याची भावना भात नाही, अशरीरी होण्याची भावना भात नाही. चिंतन करायचं. वाचू का? अजून राहिले थोडंसं वाचतो. त्याला काय झालं आहे ना, उशिरा येत आहे. मी तर आता ठरवलं तर उद्यापासून 9:30ला यायचं, निवांत 10:30 पर्यंत सांगत बघ. कारण मी एकदा सुरू केलं की तासभर सांगणार आहे. आणि मी 9ला आलो तर तुम्ही 9:15ला येणार, मी 9:15ला आला तर तुम्ही 9:30ला, आणि मी 9:30ला आलो तुम्हाला 9:45 यावं लागेल. बघा बाबा. आणि म्हणून ही जागा फार सुंदर आहे. एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कितीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकाला तिथं जायची भीती वाटते. कुठेतरी रस्त्याच्या मोठ्या झाडाखाली असाच एखादी अफवा पसरते, भीती असते. इथं आयसीयूच्या एक बेडवर आजवर 100-200 नव्हे असे अनेक लोक मेलेले असतात, आहे ना. कसली भीती नाही, कसली अफवा नाही. माणूस गेला, बेडशीट बदलली, दुसरा माणूस आला, एवढं सोपं असतं इथं, आहे ना. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, आस्तिक, नास्तिक हे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशीनमधून ऑक्सिजन जात असतो. ऑक्सिजनचे म्हणे आता बाकी चर्चा मी मला वाटतं नंतर वाचू का? आज वाचून काढू. वाचा नंतर आम्ही वाचतो. आहे का? एकाच मशीनमधून ऑक्सिजन जात असतो, ठीक आहे. आणि आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो. हे कसं, ह्याला कसं हात लावायचं, त्याला कसं, ह्याला काही करायचं, तसं म्हणजे बाहेरच्या बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालून आपण किती विकल्प करतो. आणि एकदा तिथे गेल्यानंतर एकाच मशीनमधनं सगळ्याच्या नाका तोंडात ऑक्सिजन जातोय, त्यावेळेस विचार करत नाही, अरे त्याच्या मशीनमधनं ऑक्सिजन त्याला जातोय,
मुस्लिमला जातोय का, हिंदूला जातोय का, आस्तिक आहे का, नास्तिक आहे, काय नाही, ऑक्सिजन जायचं एवढंच महत्वाचं. ठीक आहे डॉक्टर. न पुढं काय झालं बघा. हा, कोणाला काय वाटेल या विचारात काय झालं. बारीक सारी गोष्टी बाहेर आणि आपण बाहेर बारीक सारी गोष्टींचा विचार करत असतो. कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, मेकअप बिघडला का, लोक हसतील का माझ्या अवताराला, हे आपण लग्नाला गेल्यानंतर वगैरे असं चाललेलं असतं. कुठल्याही कार्यक्रमात जायचं म्हटलं तर हे काय ते चिंतन है ना, म्हणजे चेहऱ्याचं. कोणाला काय वाटेल याचा विचार असतो. कपडे कसे आहेत, आहे ना, मेकअप बिघडलाय का, लोक हसतील का माझ्यावर. आयुष्यामध्ये असं काय असतं का, काय मेकअप नाही, काही नाही, कपडे कसले आहेत, काय नाही, एकदम सिंपल थिअरी आहे तिथली. हे असं विजय काकांनी सांगितलेलं आहे मला. बरोबर आहे का काका. असं आहे ना, मेकअप बिघडला का लोक हसतील माझ्यावर अवताराला, आणि बोलण्याला, भाषेला, इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. म्हणून रोज एकदा झोपताना बेडवर, आयसीयूच्या बेडवर झोपलं असं म्हणत जा. ICU म्हणलं का, ICU. तर झालं. कशाची किंमत नाही, नाकातला शेंबूड दिसू नये म्हणून दिवसभर कळत नकळत आपला आटापिटा सुरू असतो. तिथं हागणं मुतणं माफ असतं. पुरुष असो का स्त्री, लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते. वेळेची खरी किंमत ही सर्वात जास्त इथंच कळते. साहेब आपलं नाही चाललं, हे आयसीयूतल्या लोकांचं चाललंय, लक्षात राहू दे. वेळेची खरी किंमत सर्वात जास्त इथंच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे, तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते, फक्त आणखी 1 दिवस, 1 तास, अजून 5 मिनिटं मिळावी. आणि तुम्हाला असं वाटतंय कधी एकदा सुटतंय, कधी एकदा सुटतंय. बरं असं अजून मिळावं, अजून शास्त्र ऐकायला मिळावं, अजून मला मंदिरात थोडी पूजा अर्चा धर्म करायला अजून मिळावं, अशी आपल्याला वाटती. वेळेची व्हॅल्युएशन इथं येतं आपल्या जीवनात. अजून दुकानात थोडा वेळ मिळाला तर चालतंय, अमोल का नाही ना. पण मंदिर धर्म काय कार्तिक, कुठं वेळ पाहिजे आपल्याला, म्हणजे बाहेर तिथला वेळ. म्हणून इथं सांगते की त्या आयसीयू मध्ये पडलेल्या त्या माणसाला 5 मिनिटाची पण व्हॅल्यू कळत असते. अजून 5 मिनिटं जरी तेवढंच कोणतरी येते, तेवढं त्याला बघितलं आणि मग डोळे मिटतो. त्याच्यासाठी आट्टा पिट्टा करायचा. डॉक्टर म्हटले 50,000चं इंजेक्शन द्या, ₹1,00,000. हो द्या डॉक्टर, पण 5 मिनिटं तर जगवा याला. असं होतं का नाही. घेते तुम्हाला माहित असतं मरणार आहे, पण पेशंटला 50,000चं इंजेक्शन द्यायचं, कारण 5,000 50,000 घ्यायचे. म्हणजे दवाखाना बांधायचं कसा असं पुढं. मग बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वतःकडून इतरांकडून अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा, असंख्य अपेक्षा. तिथं फक्त एकच अपेक्षा असते, फक्त एकदा डोळे उघड. आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे, तर अशा ठिकाणी जाऊन यायचं, घमंड उतरतो. कधी वाटलंच की माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं आहे, तेव्हाही जायचं. आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे. निसर्गाने माणूस निर्माण करते वेळी जो उद्देश समोर ठेवला असेल, त्या स्वरूपातील माणूस मला तिथे दिसतो. म्हणून ही जागा जगातील सर्वात सुंदर आहे. ICU. ओम नमः.